जेवण बनवताना माझा न आवडता प्रकार म्हणजे लसूण सोलणे, म्हणून त्याला पकडून पकडून खलबत्यात असं चेचून चेचून धरून हाणते ना. अहो आज पुरणपोळ्या मस्तपैकी फोडणीच्या शेक्याचा बेत होता. सासूबाई आत बाहेर करतच होते ना. आपण आपले मस्त मलंग मजेमध्येच असतो बघा, गुंग कुठल्या धुंदीत खुश असतो माहित नाही. एक ताई बोलते, ताई तू एवढी खुश का? अरे मलाच माहित नाही मी का खुश असते. एकच तर आयुष्य दिले देवानं, मग खुशीतच घालवायचं ना. आपल्या आयुष्यात हे 7च रंग पडलेत मसाल्याच्या डब्याचे, म्हणून आपण त्यात अजून भर घालायची. अहो चांगली फोडणी दिली ना, तडारून सडाडून आगीत तेल म्हणजे 2 चमचे अजूनच घाटी मसाला टाकला. काय तडतडायला लागली आणि फडफडायला लागली. आता ते दुसऱ्या दिवशीच कळेल बघा. सणानं फणानं फोडणी बसलेली होती आपली. आता फक्त काय पोळ्या लाटायच्या होत्या आणि पुरण करायचं होतं. सासूबाईने लावले कामाला आणि इथं बारकी सासू अभ्यास करत बसलेली. परीक्षा चालू होती ना. मग काय ह्या दोघांनी बेत काय केला माहितीये का? मॅचिंग कपडे घालून माझ्या विरोधात प्लॅन रचला आणि दोघंजण चुगल्या करायला लागले ना पुरण वाटता. म्हणलं जाऊ दे, काय शेकाला फोडणी आले, काय कट आले, नीलमला कुठला बेत रचलाय आणि तो फेल जाणार असं होणारच नाही.